ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त भागामध्ये आपण तर पाहिलंय की साक्षी आता इकडे अस्मिताला मारण्यासाठी आलेली आहे प्रेक्षकांनो. पण सायलीच्या हुशारीमुळे फक्त आता अस्मिताचा जीवच नाही वाचलाय, तर आता सायलीने साक्षीला रंगेहात पकडलंय. तिला ऑलरेडी संशय तर होताच, पण ज्या वेळेला आता मध्यरात्री घुसलेल्या अस्मिताच्या रूम मधल्या साक्षीला इकडे आता सायलीने रंगेहात पकडले, तेव्हा एकट्या साक्षीच नाही तर आता प्रियाची सुद्धा इकडे भांडेफोड झालेली आहे. प्रियाची भांडेफोड होण्यासाठी आता इकडे खूप मोठं कारणीभूत ठरले आणि त्यानंतर सचिन सुद्धा तिकडे आलेला आहे. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता एक एक वेगळेच वळण यायला लागलेले आहेत. नक्की काय घडले सविस्तर इकडे आता प्रिया ज्या वेळेला अर्जुन आणि सायली यांचा पाठलाग करत त्या आता जो कोणी माणसाला भेटायला ते आलेले आहेत मॅनेजरला, त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या मॅनेजरला, आणि त्याच वेळेला तो माणूस मात्र सायली आणि अर्जुन यांना काही भेटलेला नाहीये. पण ज्या वेळेला ती सायली अर्जुन निघून गेलेत, तेव्हा आता प्रियाला तो माणूस दिसलाय आणि तो माणूस रमेश आहे. आणि त्याच वेळेला ती आता पुन्हा एकदा कॉल करते नागराजला आणि ती सांगायला लागते त्या माणसाचा ॲड्रेस बदललेला नाहीये, तर तो माणूस उशिरा आलाय आणि म्हणून तो सायली अर्जुनला भेटला नाही. तुम्ही महिपतला सांगा की त्याच्या माणसांनी आता इकडे रमेशला उचलायला. जर रमेश हातात लागला ना, तर मग तुम्ही काही करू शकत नाही. नागराज काका, तुमची खेळी संपली. यावरती नागराज म्हणतो, मी महिपतला बोलण्याचं काम तर करतो, पण मला नाही वाटत त्याचा काही फायदा होईल. यावरती प्रिया म्हणते, फायदा तोटा ते तुम्ही बघा, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. पण तुम्ही लवकरात लवकर जे काही आहे ना, ते सगळं क्लिअर करून टाका, नाहीतर आपल्यासाठी आता इकडे खूपच मोठी धोक्याची ही सूचना आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो महिपतला सांगायला निघतो खरा, पण त्याला माहिती आहे की महिपत या सगळ्यामध्ये आपली मदत करणार नाही, कारण मुळातच तो अडकलाय. त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाहीये, त्याला फक्त त्याच्या मुलीशी देणं घेणं आहे. आणि मग त्यानंतर लगेचच नागराज सांगायला लागतो, काय ग, तुला काम सांगितलं होतं ना की आता त्या साक्षीपर्यंत सगळं येऊन पोहोचव म्हणून. यावरती प्रिया सांगायला लागते, हो, मी जाऊन साक्षीला सगळं सत्य सांगितलं. मी साक्षीला सांगितलेलं होतं की आता सचिन हा अस्मिताचा नवरा आहे. त्यावरती मग नागराज म्हणतो, त्यावरती ती काय रिॲक्ट झाली? त्यावरती ती सांगते, नाही म्हणजे ती खरं तर थोडीशी हे झाली, पण काका तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ती आता सचिनच्या प्रेमामध्ये ठारवेडी झालेली आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की ती आता काहीतरी वेगळं करेल. पण हां, आत्ता मगाशीच मला तिचा कॉल आला होता आणि तिने मला घराचं दार उघडं ठेवायला सांगितलंय. यावरती आता इकडे नागराज म्हणतो, म्हणजे त्या घरात कोण शिरणार आहे? प्रिया म्हणते, मला यातलं काहीच माहित नाहीये काका, पण आता तिने सांगितलंय. यावरती मग नागराज सांगायला लागतो, एक उलटी खेळी खेळ. तू काय कर माहितीये का, तू जे दार उघडं ठेवशील ना त्याच्या तिकडे तू लपून राहा. तू जर का तिकडे लपून राहिलीस ना, तर कदाचित आता इकडे तिचं काय कारस्थान आहे किंवा ती कुठल्या माणसाला पाठवते का, ती काय करते, हे सगळं सगळं तुला समजेल आणि मला कळव. काय आहे ते व्हिडिओ बनव, म्हणजे आपल्याकडे एक सेफ साईड, ज्या वेळेला महिपत आपल्यावरती फिरेल किंवा महिपत आपल्याला दगाफटका करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा सेफ साईड म्हणून हा एक व्हिडिओ म्हण किंवा साक्षीच्या विरोधातला पुरावा म्हण, आपल्या बाजूने राहील. कळतंय का? डोकं काही चालतंय का? यावरती ती सांगायला लागते, हो काका, चिंता करू नका. मग परत इकडे ती आता साक्षीला फोन लावते आणि साक्षी, अगं कोण येणार आहे? तू काही बोलली नाहीस, काय झालंय नक्की सांग बरं मला, कोण येणार आहे? यावरती साक्षी म्हणते, ते विचारण्याचं तुला काही गरज नाहीये. तुला जितकं सांगितलंय तितकं तू कर. तू फक्त एक काम कर, तू आता अस्मिताच्या साईडची रूमची खिडकी उघडी ठेवलीस तरी सुद्धा चालेल, मी त्या दिशेने येईन. यावरती आत्ता मात्र इकडे डोक्यात ट्यूब पेटलेली आहे प्रियाच्या आणि प्रियाला समजलंय की साक्षीला जायचं आहे ते म्हणजे आता दुसरं तिसरं कुठेच नाही, तर आता अस्मिताच्या रूममध्ये. ती पुन्हा साक्षीचा फोन ठेवते, नागराजला कॉल करते आणि ती म्हणते, मला समजलंय की आता या साक्षीला काय पाहिजे. यावरती नागराज म्हणतो, काय पाहिजे काय तिला? त्यावरती मग आता ती सांगायला लागते, काका अहो आता ती बहुतेक अस्मिताचा गेम करतीये. यावरती तो म्हणतो, काय अस्मिताचा गेम, म्हणजे ते कशासाठी? यावरती आता ती सांगायला लागते, कळतंय का काका तुम्हाला, म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता इकडे ही अस्मिताला संपवून ती आता सचिनच्या सोबत आयुष्याची स्वप्न बघते. म्हणजे खरं सांगायचं तर काका, मी तुम्हाला जे काही म्हटले ना तेच खरं आहे. ती सचिनच्या प्रेमात टोटली पागल. यावरती नागराज म्हणतो, हे तर आपल्या पथ्यावरती आहे, मी सांगितलं तसंच कर. हा जर का व्हिडिओ आता आपण बनवला ना,
तर महिपत आपल्या विरोधात काहीच करू शकत नाहीये. महिपत या सगळ्यामध्ये टोटली अडकून जाईल आणि टोटली महिपत आता मात्र आपल्याला शरण येण्यावाचून त्याला कोणताही पर्याय राहणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, पण काका, यावरती तो म्हणतो, हो म्हणजे आता मी तुला सांगतोय तेवढं कर. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते, ठीक आहे. मग मध्यरात्री आता इकडे ती अस्मिताच्या रूमची खिडकी उघडी ठेवते. ज्या वेळेला अस्मिताच्या रूमची खिडकी उघडी ठेवते आणि त्याच वेळेला ती आता वाट पाहत बसते की कधी एकदा साक्षी येते. तर त्याच वेळेला बरोबर रीतीने साक्षीने एंट्री केलेली आहे प्रेक्षकांनो. साक्षी आता तिकडे येते आणि त्यानंतर साक्षी बरोबर अस्मिताच्या रूमची खिडकी, जिथे आता प्रियाने तिला इंडिकेशन्स दिलेले असतात, प्रियाने तिला सांगितलेलं असतं की कुठे कसं काय, आणि त्या दिशेने आलेली आहे. ज्या वेळेला ती आता त्या दिशेने येते, इकडे अर्जुन आणि सायली दोघ जण किचन मध्ये आहेत आणि सायली अर्जुनला सांगत आहे की तुमच्या लक्षात आहे ना, उद्याचा दिवस आता प्रॉमिस डे आहे. यावरती अर्जुन म्हणतो, तू फक्त बोल, काय प्रॉमिस पाहिजे तुला. यावरती सायली म्हणते, प्रॉमिस असं मागून काहीही मला नको आहे. खरं तर प्रॉमिस न करता किंवा न बोलता तुम्ही जे काही मला दिलेत ना, तेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यापेक्षा अजून वेगळं प्रॉमिस असं मला काहीच नको आहे. असं म्हणत दोघ जण विचार करतायत आणि त्या दोघांना सुद्धा आता हे चालू असताना इकडे आता आलेली आहे साक्षी, ती म्हणजे अस्मिताच्या रूम मध्ये. ज्या वेळेला साक्षी अस्मिताच्या रूम मध्ये आलेली आहे, ती आता तिकडे शहानिशा करते की आता खरंच प्रिया खरं बोलत होती का, प्रिया खरं बोलत होती की आता काय बोलत होती, तिने मला फसवलंय का. आणि आता त्याच वेळेला लगेचच ती इकडे तो फोटो उचलते आणि तो फोटो उचलून ती आता सांगायला लागते, नाही काहीही झालं ना तरी सुद्धा सचिन माझा आहे आणि तो माझाच राहणार. मी सचिनला कुणाचंही होऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सचिनला मी आता अस्मिताचं होऊ देणार नाहीये. मला माहितीये मला सचिन फसवतोय, पण तरी पण तो मला हवा आहे. आता मी इतक्या लोकांना फसवलं, म्हणजे हिने आता आपण पाहिलंय की अर्जुन आणि चैतन्य याचा मित्र कुणाल याला फसवलंय आणि त्याचबरोबर चैतन्याला फसवलंय. पण आता ही मुलगी खरोखर प्रेमात पडले, पण हिचं कर्म कसं फिरून आलंय की हिने लोकांना फसवलेलं आहे. तर आता ही सुद्धा फसली जात आहे आणि ते कळतंय आपण फसवलं जातोय, तरी पण त्यात ती अडकत चाललेली आहे. आणि आता ती विचार करते की नाही, ही जिवंत नाही राहिली पाहिजे. उशी घेते आणि ती अस्मिताला मारण्याचा प्रयत्न करते. आता बघा हा, अस्मिताच्या तोंडावरती ती ज्या वेळेला उशी ठेवते त्यावेळेला आता अस्मिता एकटी नाहीये. ती आता या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिला विचार करते तो म्हणजे आपल्या बाळाचा. आणि ज्या वेळेला एक आई आपल्या बाळाचा विचार करते त्यावेळेला ती खऱ्या अर्थाने पेटून उठते आणि मग स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा ती आता आपल्या बाळाला काही होऊ नये या कारणासाठी मोठ्याने ओरडायला लागते आणि ती जोराजोरात आवाज द्यायला लागते. आता ही आवाज द्यायला लागल्यावरती इकडे लपलेली प्रिया घाबरलेली आहे. प्रिया विचार करायला लागते, अरे देवा, आत्ता जर का इकडे कुणी आलं आणि या अवस्थेमध्ये साक्षीला पाहिलं, बरं साक्षीला पाहिलं तर पाहू दे, ती पकडली जाईल, पण माझ्या हातामधली आता इकडे खूप मोठी जी काही खेळी आहे ती निघून जाईल. काय करू. ती साक्षीला आवाज येते, साक्षी पळ, साक्षी पळ. इकडून कुणीतरी येतंय. आता साक्षी पाहते आणि प्रिया तू इथे. प्रिया सांगते, मला माहिती होतं की तू काहीतरी नको ते चुकीचं करशील, म्हणून मी इथून लपून तुझी वाट पाहत होते. असं म्हणत तिने आता लगेचच साक्षीला थांबण्यासाठी सांगितलंय, पकडण्यासाठी सांगितलंय. इकडे आता सायलीला आवाज आलाय आणि ती धावत पळत त्या दिशेने गेले. अर्जुनला आवाज आलाय आणि तो धावत पळत त्या दिशेने गेलाय. सगळेच जण आता तिकडे जायला लागलेले आहेत आणि कुणालाच काही कळत नाहीये. पण साक्षी लपून इकडे तोपर्यंत आपल्याला एक गोष्ट सचिनला काहीतरी डाऊट आलेला आहे आणि त्यांनी तिचं फोनवरचं बोलणं प्रेक्षकांनो ऐकलेलं आहे. ज्या वेळेला फोनवरचं बोलणं आता ऐकलंय त्यावेळेला तिने आता सांगितलेलं असतं प्रियाला की तू आता सुभेदारांच्या घरामधली खिडकी तर उघडी ठेव, पण आता म्हणजे दार नको उघडं ठेवू, खिडकी उघडी ठेव, पण फक्त अस्मिताच्या खिडकी. आणि हे सचिनला कळाल्यामुळे सचिन सुद्धा तिच्या मागोमाग आलेला आहे. इकडे आता ज्या वेळेला अर्जुन सायलीचा सुगावा लागलाय त्यावेळेला साक्षी विचार करते, नाही मला आता कुठेतरी लपून बसलं पाहिजे आणि त्यामुळे ती आता तिकडे लपून बसलेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ती आता लपून बसते आणि आता तिला आता प्रोटेक्ट करत आहे ती म्हणजे इकडे प्रिया. आणि हा आवाज धावत पळत सगळेजण अस्मिताच्या रूमच्या दिशेने जायला लागलेले आहेत.
ज्या वेळेला सगळेच जण अस्मिताच्या रूमच्या दिशेने जायला लागलेत आणि त्या वेळेला मग आता अश्विनला पण जाग आली. बाजूला प्रिया नाहीये आणि आता त्यामुळे तन्वी गेली कुठे, ही शंका त्याच्या मनामध्ये आता आलेली आहे. तो इकडे तिकडे पाहतोय पण त्याला तन्वी कुठेच दिसत नाहीये आणि त्यामुळे तो खूपच पॅनिक झालेला आहे. तोपर्यंत आता इकडे प्रिया मात्र घाबरले. सगळेच जण यायला लागलेत आणि मी अडकले तर, म्हणून प्रिया रूमच्या बाहेर आले आणि साक्षी आता बेडच्या बाजूला लपले. तोपर्यंत सगळेजण आतमध्ये आलेत आणि अस्मिता आरडाओरडा करतेय. अस्मिता आता इकडे साक्षीला पकडण्याचा प्रयत्न करते पण तिला दिसत नाहीये की आता ती साक्षी आहे आणि त्यानंतर अस्मिता खूपच पॅनिक झालेली आहे. अस्मिताला पाहून आता सगळ्यांनाच धक्का बसलाय. तिकडे आता अर्जुन आलाय. काय झालं अस्मिताबाई, काय झालं अस्मिताबाई? सगळेच जण घाबरून आता तिला विचारायला लागलेले आहेत आणि अस्मिता सांगते, अर्जुन माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला, अर्जुन माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, एक मिनिट अस्मिताबाई, काय झालंय? म्हणजे आता तू तरी इकडे झोपली होतीस, आपल्या घरात येऊन आता हल्ला कोण करेल? आणि त्यावरती सायली आता एका साईडला पाहते. तिला कुणीतरी खाली लपलेलं दिसतंय आणि ती आता विचार करते, नाही ही व्यक्ती आता या सगळ्यामध्ये आहे. आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया सारखी सारखी खालच्या साईडला टोकून बघताना पण ती पाहते. ती विचार करते की या व्यक्तीला तर मी आत्ता एका झटक्यात पकडू शकेन, पण या व्यक्तीला झटक्यात जरी पकडू शकले तरी सुद्धा आता ही प्रिया मात्र माझ्या तावडीतून सुटेल, ते काही नाहीये. मला आता प्रियाला पण पकडायचं आहे आणि त्या व्यक्तीला पण पकडायचं आहे. आणि म्हणूनच ती आता सांगायला लागते, अहो काही नाही, अस्मिताबाईंना भास झाला असेल. असं ना प्रेग्नन्सीमध्ये त्यांना आता भास होणं साहजिक आहे. यावरती अस्मिता म्हणते, सायली तू असं बोलतेस? मी खरंच तुला सांगते की मी आता कोणाला तरी पाहिलं, कोणीतरी माझ्या तोंडावरती उशी दाबून मारण्याचा प्रयत्न केला, मी खरंच पाहिलं. आता इकडे प्रिया सांगते, नाही नाही सायली बरोबरच बोलते, अस्मिता तुला भास होत असेल, तुला आता कळतंय का? अगं हा भास असतो ना, हा या ह्याच्यामध्ये होत असतो, तुला माहित नाहीये, असं म्हणत ती आता बोलण्याचा प्रयत्न करत आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अस्मिता चिडते आणि त्यावेळेला सायली आता युक्ती करते, सगळ्यांना एका बाजूला आणते आणि ती टोकावून बघा. आणि ज्या वेळेला सगळे बाहेर गेले त्यावेळेला इकडे आता साक्षी पळण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्याच वेळात सायलीने इमर्जन्सी नंबरला कॉल करत बरोबर पोलिसांना बोलवलंय आणि ताबडतोब आता इकडे साक्षीला पकडायला लावलंय. साक्षी तिकडून पळून जाणार तितक्यात तिथे पोलीस आलेत. तिला आता पकडतायत, पकडून तिला नेतायत. साक्षीचा गेम तमाम झालाय. आता ही नक्की कोण आहे हे मात्र आता काही अजून कळालेलं नाहीये. आणि त्याचमुळे मात्र आता इकडे सायली आलेली आहे आणि सायली आता तिच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करते आणि ती पोलिसांना सांगते, थांबा, आधी मला हिच्या तोंडावरचा मास्क काढू दे. आणि चिडलेली सायली तोंडावरचा मास्क काढते. तिला पाहिल्यावरती मोठा धक्का बसलाय आणि अस्मिता तू असे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले. प्रेक्षकांनो, जबरदस्त घाबरलेली सायली आता इकडे पाहते आणि त्याचबरोबर सगळेजण जमून तिला जबरदस्त मारतायत, पकडतायत. आणि त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते, एक याच्यामध्ये एकटीही नाहीये, ही आली कशी, या रूमची खिडकी उघडी कशी? मी ज्या वेळेला इकडे आता आले ना त्याच वेळेला मी पाहिलं की रूमची खिडकी उघडी होती आणि खिडकी उघडी असून इकडे आता प्रिया त्याच्याकडे एकटक पाहत होती. काहीतरी गडबड आहे, हे मात्र 100% असं म्हटल्यावरती ती सांगते की खिडकी उघडली कुणी? ही खिडकी प्रियाने उघडलेली आहे, कारण प्रिया एकटक पाहत होती, ती म्हणजे खालच्या साईडला. मी स्वतः पाहिलंय, प्रिया एकटक खाली पाहत होती. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सायलीने साक्षीला तर एक्सपोज केलंय, पण आता प्रियाला एक्सपोज केलंय. साक्षीच्या तोंडावरचा मास्क काढल्यावर सायली सांगते, बोल, कुणी तुला दार उघडलं? बोल, कुणी तुला दार उघडलं? साक्षी कबूल करते, प्रियाने दार उघडल्याचं. साक्षी जिवंत आहे समजलंय, साक्षी प्रियाचे संबंध आहेत हे कळलंय आणि आता अश्विनला धक्का बसलेला आहे. प्रेक्षकांनो, एक एक करत सगळे संबंध उलगडत चाललेले आहेत आणि एक एक करत सगळ्याच गोष्टी मालिकेमध्ये आता अचानकपणे घडत चाललेल्या आहेत. प्रेक्षकांनो, असेच अपडेट जाणून घ्यायला चॅनल सोबत ट्यून राहा.